हिवाळ्यात शरीराला हवी असते ताकद आणि आज मी घेऊन आले सुपर हेल्दी कुरकुरीत जवसाचे लाडू. अगदी कमी साहित्यात घरच्या घरी. जवस म्हणजे फ्लॅक्स सीड जे ओमेगा 3, कॅल्शियम आणि फायबरने भरलेले असतात. घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यासाठी हे एकदम जबरदस्त परफेक्ट लाडू आहेत. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक जाड बुडाची कढई किंवा अशा प्रकारे पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये 3 चमचे तूप घातलेलं आहे मी इथे. तूप थोडंसं पातळ झालं की मग याच्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, जे की रेग्युलर आपण चपात्या बनवतो तेच गव्हाचं पीठ घरातलं घेतलेलं आहे मी. मंद आचेवर छान परतून घेऊ. पिठाचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत आपण हे सतत भाजायचं आहे. चांगलं ह्याच्यामध्ये जे गुठळ्या वगैरे झालेले तूप घातल्यानंतर चांगलं असं दाबून चमच्यानं फोडायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. हे भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिट लागले. मंद आचेवर भाजल्यामुळे थोडा टाइम लागतो, पण छान पीठ भाजलं जातं आणि पिठाचा रंग सुद्धा अशा प्रकारे होतो. आता आपल्याला गॅस बंद करून पीठ चांगलं भाजलेलं आहे एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये मी इथे जवस घेतलेलं आहे. आता आपण हे जवसाचे दाणे कढईमध्ये घालून मंद आचेवर हलके हलके सतत ढवळत राहायचा आणि जवस फुलायला लागल्यावर त्याचा खमंग वासही येतो आणि रंग हलका सोनेरी होतो. तेव्हा आपल्याला हे कढई उतरून ठेवायची आहे. जास्त वेळ लागत नाही हे जवसाचे दाणे भाजण्यासाठी, लगेच भाजले जातील. आता हे जवसाचे दाणे आपण एका प्लेटामध्ये काढून घेऊ. थंड झाल्यानंतर ही आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. जास्त बारीक सुद्धा करायचं नाही आणि जास्त मोठं सुद्धा ठेवायचं नाही. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ठेवा, तर लाडू ना खूप मस्त बनले जातील. अशा प्रकारे ह्याचं टेक्स्चर राहिलं पाहिजे, जास्त बारीक केलेलं नाही मी. आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ काढून घेतलेलं होतं गव्हाचं भाजल्यानंतर, त्याच भांड्यामध्ये हे जवसाचं पावडर घालायचं. आता इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, जसे की ते अक्रोड आहे, काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी 1 कप घेतलेला आहे. आपल्याला हे मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही, जे की लाडू खाताना दाताखाली आले की मग मस्त वाटतील त्यासाठी. परत आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप घातले होते मी आणि जे आपण बारीक करून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते घालायचं आणि मंद आचेवर 1 ते 1.5 मिनिट भाजून घ्यायचं. हे सुद्धा भाजून घेतल्यानंतर परत हे सुद्धा मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपण, कारण ह्याचे सगळ्याचे लाडू बनवणार आहोत म्हणून एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. परत त्याच पॅनमध्ये मी इथे 2 चमचे परत तूप घातले आणि 1 चमचाभर कोणत्याही किराणा दुकानामध्ये सुंठ पावडर भेटतो, तर सुंठ पावडर 1 चमचाभर घातलेले आहे. तुम्हाला जर जास्त घालायचं असेल, आणखी हेल्दी सुद्धा म्हणजे बनवायचं असेल, तर आणखी अर्धा चमचा 1 चमचा वाढवू शकता, कारण हे लहान मुलं सुद्धा खाणार आहेत, तिखट होईल म्हणून मी इतकंच घातलेलं आहे. 1 चमचा घातलं तरीही बस आहे. तर आता हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये गोड होण्यासाठी ना मी ते गूळ किंवा साखर घातलेलं नाही, हे खडी साखरचं पावडर आहे. मी मिक्सरमधून काढून घ्यायचं, खडी साखर थोडीशी बारीक करून घ्यायची एखाद्या कापड्यावर आणि परत मिक्सरमधून काढलं की असं चांगलं हेचं पावडर बनतं. तर 1 कप घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे इलायची पावडर घातलेलं आहे. आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पीठ, जवसाचं पावडर, ड्रायफ्रूट सगळं गरम होतं, मग साखर घातल्यानंतर ना छान अशी बाइंडिंग आलेली आहे, गरम गरम होतं म्हणून. तरी सुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला सांगते 1 चमचाभर तूप परत गरम करून घातलेलं आहे, त्यामुळे आणखी जास्त बाइंडिंग आली आहे. तसं सुद्धा येऊ शकतं, पण आणखी थोडं जास्त चांगले होण्यासाठी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला जास्त गोड सुद्धा आवडत असेल तर आणखी अर्धा कप म्हणजे 1.5 कप साखर घालू शकता. मस्त असं लाडू बनवून घ्यायचं. छान असे लाडू बनतात, तुम्ही बघू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला नाश्त्यासाठी उशीर होतो, तर 1 लाडू आपण खाऊन कामाला लागलं की मग दिवसभर आपल्याला मस्त ताकद राहील. आणि ह्याचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहीतच आहेत की किती फायदे आहेत या जवसाचे. तर असा एक लाडू बनवून ठेवायचा आणि मस्त खायचं आणि मुलांना द्यायचं. सगळ्यासाठी हे एकदम भारी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण संपेपर्यंत ना छान असे लाडू बनून तयार आहेत. सगळे मी लाडू बनवून घेतलेले आहे तिथे, तर मस्त लाडू बनलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती भारी झालेले आहेत. खरंच हे खूप हेल्दी असतात. नक्की घरी बनवा,
नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडतील, मुलं सुद्धा आवडीनं खातील. लहानापासून ते मोठ्यापर्यंत हे कोणीही खाऊ शकतं, इतके भारी हे लाडू असतात. आणि नक्की बनवा, किती क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर खडीसाखर घालायची नसेल तर तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप साखरेऐवजी 1.5 कप घालू शकता. पण 1 कप साखर घातलं तरी खूप भारी आणि मस्त लागतात. आम्ही जास्त गोड खात नाही म्हणून मी 1 कप याच्यामध्ये खडीसाखर घातलेला आहे, पण तुम्ही जास्त घालू शकता. तुम्हाला मी फोडून दाखवते, खूप खुसखुशीत असे हे लाडू झालेले आहेत. तुम्ही सुद्धा बनवता का? तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला कमेंटमध्ये खरंच नक्की सांगा. तुमचे कमेंट वाचून ना मला खूप भारी वाटते, तर नक्की कमेंट करत जावा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओतलं थोडंही काही आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.